पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडो निभागा आता जागा रे बाईनो जागा सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या श्री तुकोबऱ्यांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला मानव जातीला हिताच्या ठिकाणी जागवणारा अभंग सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल सध्या वर्तमान काळामध्ये लोक श्राद्ध पिंडदान तिरवी शिकलेले लोक याला काही फार प्राधान्य देत नाही। त्यांना हे फार जुनं झाल्यासारखं वाटतंय। ती माणसं म्हणतात काय याने काय होणार आहे, काय फरक पडणार आहे। ज्याच्या पुस्तकी ज्ञानाचा किळा वळवळ करायला लागला त्याच्या मुखातून येणारे वाक्य काय होतं ते नाही केलं, काय होतं ते नाही केलं। आश्चर्य या गोष्टीचं आहे भक्तीतलं पुण्य करायला माणसाला लाज वाटते आणि वैदिक पुण्य करायला माणसं तडफड करताय। दोन्ही प्रकारात पुण्यच आहे, एक वैदिक पुण्य एक भक्तीतलं पुण्य। पण भक्तीतल्या पुण्याची गोडी लवकर माणसाला लागत नाही, पण वैदिक पुण्य कोणी आज सांगितलं तर माणूस उद्या तयार होतो करायला। का तर वैदिक पुण्याचा आघात होतो। तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं तो अरे बापरे तुमचा हात दाखव, अरे बापरे योग तर फारच बलवान आहे, तुम्हाला एक छोटीशी पूजा करून घेतली पाहिजे, काही अडचण येणार नाही त्या योगात। तो म्हणतो लवकर सांगा कोणती पूजा आहे ती। पूजेला कधी त्याला नवीन पूजा आणावी लागली तरी त्याची तयारी असते, पण पूजेला तो मनाई करत नाही। का म्हणजे विधी निषेधात बोललो असं करू नका असं होईल, तसं करू नका असं होईल असं सांगितलं की त्याचा आघात होतो मनावर, त्याला विधी निषेधातलं बोलणं म्हणतात। भक्तीमध्ये विधी निषेधाला थारा नाही मारा। विधी निषेध नेनती इथं एकच सूत्र आहे, एक निष्ठा धरोनी चित्ती। इथं निष्ठेला प्राधान्य सेवेला प्राधान्य, विधी निषेधात बोलायचं नाही। पण विधी निषेधातलं सांगितलेलं सत्यनारायणाची पूजा करा पुण्यच आहे, लगेच करतो आपण। अहो हरिपाठ घ्यायला माणसाला वेळ नाही, ती माणसं 3 लाख रुपये खर्च करून नागबली करून येतात। का पितृदोष निवृत्त होईल वा, स्वतीची स्मशानभूमी लागते त्याला, मग चला त्र्यंबकेश्वरला जावं लागेल, तिथं सतीची स्मशानभूमी, नारायण नागबलीचा विधी करावा लागेल। याचा अर्थ असा आहे वैदिक पुण्य करा असं सांगितलं की माणसं पळापळी करतात, पण भक्तीतलं पुण्य करायला कोणाला वेळ नाही। तुम्हाला मी आग्रहाने सांगतो वैदिक पुण्य केल्यावर पुण्यच होतं, पण त्या पुण्याला व्याज मिळत नाही। तुम्ही भक्तीतलं पुण्य करा, इथं पुण्यही होतं आणि त्या पुण्याला इंटरेस्ट व्याजही मिळतो। तुम्ही एकदा तुमच्या दारात कीर्तना करता टाळ वाजवा, तुमच्या वडिलांचं तुमच्या आजोबांचं आणि त्या टाळाच्या भजनाचं नातं काय, या टाळाचं वैकुंठवासी खंडेराव बाबांचं नातं असं आहे हे टाळ वाजले का भगवंताच्या चरणाचं वैकुंठवासी खंडेराव बाबांचं जे अंतर आहे ते कमी व्हायला हे टाळ मदत करतात, आणि हा जीव भगवंताच्या चरणावर घालून सुपूर्द करतात। इतकी अलौकिक ताकद टाळामध्ये। म्हणून वैष्णवा घरी सर्व काळ सदा, सर्व काळही म्हटलं सदा कदा नाही, सदा सदा नाम घोष ते थोडं सदा चिंता समाधान, सदा चिंता समाधान, सदा समाधान, सदा समाधान
निष्ठा महत्वाची आहे तसं भक्तीमध्ये सातत्य सुद्धा महत्वाचं आहे. सातत्य लागेल ना सेवेमध्ये. आज भजन करायचं आणि पुन्हा देवाचं विस्मरण करायचं. भक्तीमध्ये सातत्य लागतं. पुन्हा 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 तेच करायचं आयुष्यभर. किती सातत्य लागतं. अहो या जन्मामध्ये भूक भागली नाही म्हणून घेईन मी जन्म, यासाठी देवा इतकं सातत्य भक्तीमध्ये लागतं. जर भक्तीमध्ये सातत्य असलं तर भगवंत कृपा करतो. वैदिक पुण्य माणसं सहज करतात, मोकळी होतात करून, पण भक्तीतल्या पुण्यात सातत्य लागतं म्हणून माणसं याच्या लांब जातात. मग ती लांब गेलेली माणसं म्हणतात काय होते श्राद्ध नाही केलं तर, काय होते पिंडदान नाही केलं तर. अरे बाबा याचे काय त्रास लोकांना भोगावे लागले जरा जाऊन बघा. त्रास झाला समाजाला, कुटुंब व्यवस्था बिघडली. आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती निपुत्रिक असेल, आपल्या घरात आपलेच पैसे आपल्याला पुरत नसतील, पैसे खूप येतात पण काम काही होत नाही. आपल्या घरात मध्यंतरी एखादा मनुष्य वेड्यासारखा करत असेल, आपल्या घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण विकोपाला जात असेल. अनेक गोष्टी सांगता येतील, मुख्यत्वे ह्या 4 गोष्टी आहेत. एक तर मध्यंतरी वेड्यासारखा करतोय, घरात बरकत म्हणजे आपलेच पैसे आपल्याला पुरत नाही, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण विकोपाला जात आहे. एखादा व्यक्ती खूप प्रयत्न करूनही सगळ्या गोष्टीचं फल त्याला मिळत नाही. या सगळ्या गोष्टी व्यवहार दृष्टिकोनातून 100% अनुक्रमे किंवा टक्क्यातलं प्रमाण 20% माणसांना तरी या गोष्टीचा पितृदोषाचा त्रास अनुभवावा लागतोय. आज लोक म्हणतात आमच्या वडिलांनी आम्हाला काय त्रास द्यावा. का त्रास देऊ शकता त्याचं कारण सांगतो. खंडेराव बाबांच्या कुळामध्ये जन्माला आली जी मुलं आहे, आष्टेकर परिवाराचा कुटुंब प्रमुख म्हणून बाबा जीवन जगले. मुलं जन्माला आले, त्यांचे लग्न झाले, मुलांना मुलं झाले, नातवांची लग्न झाली, नातसुना घरात आल्या, मुलं झाले, परिवार वाढत गेला पुढं. त्या वैकुंठवासी खंडेराव बाबांनी स्वतःच्या पोराला रक्त दिलं, रुधिर दिलं, हाडं दिले आणि मांस दिलं. जगाच्या पाठीवर या 3 गोष्टी आई वडिलांना सोडलं तर कोणीच कोणाला देत नाही. रुधिर, हाडं आणि मांस कोणीच देत नाही. जग इतकं पुढं गेलं की आता इकडून बूट ठेवला तर तो बूट आपोआप पॉलिश मारतो, दुसरा बूट ठेवला तो बूट पॉलिश मारतो. अशा मशीनी निघाल्या. चोर पकडायचं मशीन निघालं. आता एक मशीन निघालं अमेरिकेत. इकडून माणूस घातला, तिकडून एकदम जीवन तृप्त, त्याला एवढाही त्रास नाही. हा घास घ्यायचा, घालायचा, घास घ्यायचा. लय मशीन निघू शकतात. पोळ्या बनवायचं मशीन आहे की नाही, भाजी बनवण्याचं मशीन आहे की नाही. आमच्या गजानन महाराज संस्थानला अहो भांडी घासायचं सुद्धा मशीन आहे. आता आपल्या घराघरामध्ये बसायला लागलं. तुमच्या घरात ठसका बसणार नाही याचंही मशीन आहे. किती मशीनी आल्या. कपडे धुवायचं मशीन, कशाचं मशीन नाही. जगात सगळे मशीन निर्माण झाले, पण इकडून अन्न घातलं की तिकडून रक्ताची धार बाहेर येईल असं मशीन जगात कोणी निर्माण केलं नाही भगवंताशिवाय. अन्न खान रक्त तयार होतं शरीरात. काय ताकदीचं मशीन बनवलं असेल भगवंताने. त्याच्याही पलीकडचं एक मशीन आहे. अन्न खायचं, जीवाचा जन्म झाला आणि ते अन्नद्रव्य आईला लागतात, ते आईनं शोषण करायचे आणि आईनं शोषण केलेल्या अन्नद्रव्यातून त्या गर्भाशयामध्ये असलेल्या छोट्याशा बालकाला गोळा केलेल्या त्या कॅलरीज, जेवणातलं ती ताकद त्या पोराला समर्पित करण्याचं काम करायचं. इतकं सगळं जर जगाचा मालक करत असेल, विठ्ठल विठ्ठल विडाला 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 मला असं वाटतं हे परिवारात जर आपल्याला परिवाराने दिलं असेल, त्या कुटुंब प्रमुखाने दिलं असेल, तर आपण त्या कुटुंबाबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली पाहिजे. आणि ती कृतज्ञतेची भावना म्हणजे हा कार्यक्रम आहे. संत विचाराच्या प्रवाहात मनुष्य वाहत गेला की त्याला संतांच्या विरोधात कधी जावंच वाटत नाही. स्वप्न सुद्धा त्याला पडत नाही की मी ज्ञानोबा तुकोबाराने सोडून, वास्तुशांती असली तरी कीर्तन, बारसं असलं तरी कीर्तन, पुण्यस्मरण असलं तरी भजन कीर्तन. टाळ वाजल्याशिवाय वारकऱ्याच्या घरात समाधान होत नाही. आणि आता वाढलं सुद्धा ते खूप. आता काळ बदलत चालला. पूर्वी माणसं पोरं झाल्यावर जलसे ठेवायची, तमाशे ठेवायची. मुलगा झाल्यावर अनेक लोकांच्या जन्माला तमाशे झाले. आता तमाशाचं प्रमाण पहा तुम्ही. अहो गावगावच्या जत्रेला प्रत्येक गावात वर्षातून तमाशे यायचे. आता तुम्हाला डोळ्यानं दिसत नसतील. का? त्याचा अर्थ असा आहे,
या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात, सायन्सच्या युगात, धावपळीच्या स्पर्धेच्या युगात लोकांना कळायला लागलं संत विचाराशिवाय जीवनाचा तरुणोपाय नाहीये. ज्ञानोबाराय तुकोबाराशिवाय आपल्या आयुष्यात समाधान आपल्याला मिळूच शकत नाही. समाधान, शांती, सुख अनुभवायचं असेल तर केवळ आणि केवळ याला कारण ज्ञानोबाराय आहे, श्री तुकोबाराय आहे, चित्काला मुक्ताबाई आहेत. यांच्याशिवाय समाधान मिळवणं कठीणच आहे. कारण समाधानाचं स्थानच भगवंतांनी त्यांच्याकडे दिलं. विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान. सुखाचा निदान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. खूप प्रयत्न करा आयुष्यात, खूप सक्सेस व्हायच्या मागे धावत पळत सुटा, पण थोडस काही जीवनामध्ये स्थैर्य आलं की संतांच्या दिशेनं आपलं जीवन जातोय का याचं अवलोकन करा. सिंह पुढं चालतो पण सिंहावलोकन करतो, अवलोकन करतो आपल्या जीवनात मागे काय गोळा केलाय आपण. तसं कीर्तनाला बसलेल्या सगळ्या श्रोत्यांनी वैकुंठवासी खंडेराव बाबा आता गेले. त्यांनी त्यांची इहलोकाची यात्रा पूर्ण केली, परलोकाची यात्रा सुखद चालू केली. कपाळावरचा गंध पाहला की त्यांचं जीवन कळतं, बाकी काही सांगायची गरज नाही. इतकं सुंदर जीवन असावं. मृत्यू यावा माणसाला, पण तो इतका आनंदाचा. या वयातला काय आनंद आहे बघा बरं चेहऱ्यावर, तेजस्वी चेहरा. तुम्ही त्यांचा मनापासून एकदा फोटो पहा. फोटो पाहिला की कळतं. आता काही काही श्राद्ध आमच्या वाटेला असे येतात, त्यांचा फोटो पाहिलं की असं वाटतं गड्या आता काय सांगू तुझ्याबद्दल, पुन्हा काय केलं जीवनात किंवा फोटो पाहून लक्षात येऊन राहिलं. प्रतिमा कळते ना माणसाची. तुकोबारांचा हाच फोटो आहे का आम्हाला माहिती नाही. हेच तुकोबार आहे का, असा चेहरा तुकोबारांचा होता का आम्हाला माहिती नाही. पण चित्रकाराने काढून दिली ही मूर्ती. आता असा एखादा व्यक्ती जरी आम्हाला दिसला जगात तरी आम्हाला त्याचे पाय धरावे वाटतात. इतकं प्रेम आमचं त्या फोटोवर जडलं. कोणी पाहिलं, ज्ञानोबारांना कोणी पाहिलं महाराज. पण माऊलीची प्रतिमा दिसली की आपसूक डोळे बंद होतात, विनयानं हात जोडले जातात आणि मस्तक श्री ज्ञानदेवांच्या चरणी झुकायला लागतं. का जगणंच तितकं पवित्र आहे. साधू देखत राम. दररोज कपाळाला गंध असावा, बुक्का असावा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी, स्नान झालं, 5-50 ओव्या ज्ञानेश्वरीच्या सहज वाचता याव्या, संध्याकाळ झाली हातपाय धुवून स्वच्छ झालो का आपल्याला हरिपाठ घेण्याची विवेक सद्बुद्धी व्हावी. जेवायला बसलो तरी वासुदेवाला पाणी फिरवता यावं, भगवंताला केशवा माधवा आव्हान करता यावं, देवाजवळ गेल्यानंतर धूप दीप नैवेद्य देऊन घरातलं वातावरण प्रसन्न करता यावं. असं जीवन जगलेल्या माणसाचा अवहेलना तिटकारा झाला असं मला कधीच वाटत नाही. अरे गोर गरीब कुटुंबातली पोरं, हा प्रशांत दादा, ही दोघं नातू आजोबाच्या श्राद्धाकरता इतकी धावपळ करत असतील, पोरांना आठवत नाही हो बापाचं श्राद्ध, हे नातू आहे. एक पिढी संपली ना राजू, आता दुसरी पिढी तिसऱ्या पिढीत गेलं ना कुटुंब व्यवस्था. पोरांच्या हाती कारभारने आता नातवांकडे आला. इतकी नातू मोठी झाली ना, पण नातवांना वाटतं माझ्या आज्याचं श्राद्ध झालं पाहिजे, माझ्या आजोबाचं पुण्यस्मरण झालं पाहिजे. किती जगणं पवित्र असेल महाराज, किती आचार असेल त्या आयुष्यात. आपल्या नातवाला सुद्धा वाटतं माझा आजोबा हवा होता. हे जीवन आहे. आपल्या पोरालाही जर आपल्याबद्दल प्रेम वाटत नसेल तर त्याला काही जगणं म्हणावं का. मुलाच्या जीवनातला पर्वकाळ आहे हा श्राद्ध करणं.
पण ते इतक्या प्रेमाचं बापानं भाग्य समजलं पाहिजे. आज खंडेराव बाबाच्या पोरानं एकांतात आपली पाठ थोपटून घ्या आत्माराम बाबांनी. का? तुम्ही श्राद्ध केलंच असतं हो तुमच्या वडिलांचं, तुम्ही पुण्यस्मरण केलंच असतं, पण तुमच्या पोरांना जे तुमच्या वडिलांबद्दलचं प्रेम आहे, भगवंतानं तुमच्या घरात तुमच्या पोटी घातलेली पिढी चिंतामुक्त करून आज पाठवून दिली. भविष्याची चिंता करू नका आत्माराम बाबा. ज्या घरातल्या नातवांचा हट्ट आजोबाच्या पुण्यस्मरणाचा असतो ती पोरं संस्कारी काही असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या आजोबांनी तुमच्या वडिलांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा परिणाम कधी माणसाच्या कष्टाचं फळ तिसऱ्या पिढीत मिळत असतं. तुम्ही आज परमार्थ करा. आज पेरलेल्या ज्वारीची भाकरी खाणारा कीर्तनात बसलेला नाही. तुम्ही आज पेरलेल्या ज्वारीची भाकरी खाता पडशेकर नाही हो. भाकरी ती ज्वारी जुनी झाली की मजा येते खायला. आजच्या ज्वारीची भाकरी होत नाही. आज पेरलेली ज्वारी पुढच्या वर्षी तयार करायची, सुकून वाळू घालायची, खूप त्रास सहन करायचा त्या ज्वारीनं. वर्षभर राफवलं, उन्हाळा पावसाळा हिवाळा पाहायचा, बंद एखाद्या कोठारीत राहायचं, आणि तिसरं वर्ष सुरू झालं का मग ते वाळलेली सुकलेली कुरकुरीत ज्वारी एखाद्या टोपल्यामध्ये काढायची, तिला गिरणीत घालायचं आणि दळून तिचं पीठ बाहेर काढून तिच्या भाकरी थापायच्या. अशी चव देतात. तसं आपण खूप परमार्थ करायचा. हा परमार्थ आपल्या पोटी जरी फळाला आला नाही तरी आपल्या पोटी आलेल्या फळाला तो फळ दिल्याशिवाय राहत नाही. इतकी ज्ञानोबारींची परंपरा स्वच्छ. तिसऱ्या पिढीत अनेक परिवारातलं उतरलंय मार, अनेक उतरतच ते. दिनेश बुवा मृदंगवादक आहे, तिसऱ्या पिढीत उतरलं. आजोबांनी वडिलांना दिलं. तुम्ही देगलूरकर परिवार पहा, एक एक पिढी विद्वानच झाले सगळे. पण काही विद्वानांनी थांबून सेवा केली, काहींनी भरभरून सेवा. महाराज हो, चंद्रशेखर महाराजांचे वडील प्रचंड विद्वान वक्ते बाबा सांगायचे. असं आहे. ते भानुदास महाराज विद्वान प्रचंड. कीर्तन या विश्वामध्ये त्यांच्यापेक्षा विशेष गोडी श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांनी समाजाला लावली. त्यांच्यापेक्षा अधिक एक पाऊल पुढे आलं, पूर्वजांच्या उपकारानं आलं ते. असं आहे. त्यामुळं भक्तीतलं पुण्य कधी वायाला जात नाही. फक्त ते करण्याची मानसिकता असली पाहिजे. भक्तीमध्ये सातत्य खूप गरजेचं आहे. हा काळ इतका कठीण आहे की तो भक्ती सातत्य ठेवणं अवघड झालेलं आहे. निदान सकाळी भगवंताच्या ज्ञानोबारायांना अपेक्षित असलेल्या, देवाला अपेक्षित असलेल्या ओव्या आणि संध्याकाळचा हरिपाठ एवढं जरी सातत्य धावपळीच्या युगात आपण ठेवलं ना तरी आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबारायांचा श्री पंढरीनाथाचा विसर कधी पडत नाही. असं आहे. म्हणून संतांच्या दिशेने न्या. आणि ज्या परंपरेत ज्या कुळात हा परिवार इथं वाढतोय, लहानाचं मोठं होतोय, तिथं परीक्षकाची भूमिका आहे. आपण ज्या परिवारात जन्माला आलो ना तो परिवारच परीक्षक आहे. आपली परीक्षा द्यायचा परिवार आणि परीक्षा घ्यायचा परिवार आहे. गोरोबा काकांनी परीक्षा घेतली संतांची. संत तपासण्याचं कामच काकांकडे. ज्यावेळेला आळंदीला विश्वमाऊली ज्ञानोबाराय, निवृत्ती काका, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, चारही भावंड आले. त्यावेळेला माहिती पडलं का बाबा आता इथं आपण 15-20 दिवसाचा मुक्काम करूया, जरा देवाच्या काही भक्तांना आळंदी पाहिजे, नाही तर पैठणला जायची घाई होती म्हणे. सिद्धपेठात थोडे दिवस थांबायचं नव्हतं पण आणखी थांबून घेतलं. तेवढ्यात नामदेवराय आळंदीत आले आणि इकडे निवृत्तीनाथांना माहिती पडलं नामदेवराय आले. नामदेवराय म्हटलं एवढा मोठा माणूस, एवढे मोठे महात्मे आपल्या आळंदीला येत आहे, आपण गेलं पाहिजे. अतिथी देवो भव. कारण आलेला व्यक्ती सामान्य नाही. अखंड जया देवाचा शेजार. कायम जे भगवंताजवळ राहतात ते नामदेवराय आलेले आहेत. स्वतः निवृत्तीनाथ पुढे गेले नामदेवरायांच्या. नामदेवराय आले पुढून. पाहता क्षणी विश्वगुरु निवृत्तीनाथांनी नामदेवरायांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. महाराज पाया पडले. काय मोठेपण असेल निवृत्तीनाथांचं. आणि पाया पडल्यानंतर नामदेवरायांनी उचलून घेतलं त्यांना. तुम्ही नका पडू आमच्या पाया.
माझा मोठा भाऊ पाया पडतो, माझा दादा पाया पडतो. अरे माझा मोठा भाऊ ज्याच्या पाया पडत असेल ते चरण या विश्वातलं सगळ्यात वंद्य पवित्र चरण आहे. मी पाया पडलं पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांनी साष्टांग दंडवत घातलं महाराज नामदेवरांच्या चरणावर. साष्टांग. माझा मोठा भाऊ पाया पडतो, माझा मधला भाऊ पाया पडतो, मग मी पाया पडू नये म्हणून सोपान काकांनी सुद्धा दंडवत घातलं, पाया पडले. पण तुम्हाला आश्चर्य सांगतो पळशीकर, सगळ्यात वयानं लहान तिघ मोठे भाऊ पाया पडतंय नामदेवरांच्या जवळ उभे, पण मुक्ताबाई काही नामदेवरांच्या पाया पडले नाही. निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ते वेगळं सांगू का तुला आता? अगं पड पाया. हजरजबाबी व्यक्तिमत्व, गौरवर्ण, कुरडे केस, तीक्ष्ण वाणी मुक्ताबाईंची. राख रांगोळी होईल एखाद्याची, इतकी चपळतेची नजर योगमाया होती ना. क्षणात कृपेनं विभूषित होईल इतकं प्रेम, कोटी सूर्याचं तेज चेहऱ्यावर, प्रचंड ऊर्जा, जगातल्या सगळ्या शक्त्या डोळ्यात गोळा झालेल्या. त्या मुक्ताबाई म्हणतात, ज्ञानदादा, निवृत्ती दादा, मी पडणार नाही पाया. का? अरे मडकं कच्च आहे, कोरय. कच्च्या मडक्याला चांगलं मजबूत बनवल्याशिवाय पाया कसं पडता? अगं असं बोलू नको माझी आई. आपल्या गावात आलेल्या पाहुण्याचा अपमान आहे ना. नामदेवरा ऐकत होते ती एवढीशी पोरगी आणि काय बोलते. अहो खरंच कच्च आहे. तुम्हाला माहिती आहे का यांची ख्याती? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. माहिती आहे का ख्याती यांची? अरे यांच्या कीर्तनाला बंदी झाली. तुम्ही जा तिथं, आजही भगवंताचं मंदिर तसंच आहे. अहो ख्याती झाली एवढी का कीर्तन चालू होतं, लोकांनी सांगितलं ओ तिकडे कीर्तन करायचं, दर्शनाची गर्दी आहे, मंदिरात काय कीर्तन करता, जा. नामदेवरांना काढून दिलं. आणि नामदेवरांनी मंदिराचं तोंड इकडे, पाठ मोर मंदिराच्या पाठीला टाळकरी उभे केले आणि कीर्तन सुरू केलं. परिणाम असा झाला, देवानं मंदिर फिरवलं नामदेवरांचं कीर्तन ऐकण्याकरता. आजही ते मंदिर फिरलेलंच आहे. फिरविले देऊळ जगा. तुम्हाला माहितीये का मुक्ताबाई काही सामान्य नाही. अरे कायम देवाजवळ राहताय, अखंड. मुक्ताबाई म्हटलं ते काय असू द्या, पण देवाजवळ राहतो म्हणून काय देव कळतो असं काही नाही दादा, मी काही पाया पडणार नाही. हे मडकं कच्च आहे. अगं मडकं कच्च आहे काय करते, कोण तपासेल? मुक्ताबाई सांगतात, मडकं तपासायचं काम जेवढं चांगलं कुंभाराला जमतं तेवढं कोणाला येत नाही. मग बोलवता कोणाला? गोरोबा काकांना बोलवा, तेच घट, तेच मडकं तपासू शकतात. काकांना बोलावलं आणि येताना थापटणं घेऊन या असं निरोप देऊन बोलावलं. थापटणं आणलं. काका तपासा जरा हे. तुम्हाला हे चरित्र वाचा तुम्ही. वक्ते बाबांनी लिहिलेलं मुक्ताबाईचं चरित्र एकदा जरूर वाचा. इतकं गोळ आणि इतका आनंद येतो माणसाला, किती वेळा वाचतच राहू वाटतं. हा प्रत्येक प्रसंग बाबांनी रेखाटला त्या चरित्रामध्ये प्रमाणाच्या सहित. असं म्हणतात गोरोबा काका रडायला लागले महाराज. का? कारण निवृत्तीनाथांच्या डोक्यावर मी थापटणं मारावं असं माझा अधिकार नाही. मी कसं मारू माझ्या निवृत्ती दादाला? त्यावेळेला मिठी मारली. काका सगळ्यांचे लाडके होते. काका तुम्ही काका आमचे, आमच्या आई वडिलांनंतर आम्ही तुमच्या सारख्यातच प्रेम शोधलं. तपासा, तुमच्याकडे काम आहे, ती तुमची जबाबदारी आहे. प्रथम तो थापटणे निवृत्तीनाथा, डेरा झाला निका ब्रह्मरूप. थापटणं मारलं निवृत्तीनाथांच्या डोक्यावर. काकांनी दर्शन घेतलं निवृत्तीनाथांचं. डेरा झाला निका ब्रह्मरूप. काय डेरा आहे हा? निका ब्रह्मरूप आहे. तेची थापटणे
ज्ञानेशाचे डोई आता लेश नाही पोरा कोठे. हे ज्ञानोबारांच्या डोक्यावर मारलं. हो, इथं काय कोरेपणा दिसेल. तिची थापटणी सोपानाची डोई, ते सोपान काकांना मारलं. आता नंबर आला मुक्ताबाईचा. सगळ्यात लहान पोराला मारायचे असलं तर आपण हळू मारतो, आपला हातच जोर चालत नाही. पण इथं जरा निवृत्तीनाथांनी सांगितलं जरा आवाज येऊ द्या काका, खूप बोलून गेल्यात त्या. थोडं अधिक हातातलं वजन वाढवलं, थापटनं मारलं व मुक्ताबाईच्या डोक्यावर. तेची थापट मुक्ताबाई हानी, तेची थापट मुक्ताबाई हानी, अमृत संजीवनी उतू आली, अमृत संजीवनी. मुक्ताबाई हानी, तेची थापट मुक्ताबाई हानी, जीवनी उतू अमृत संजीवनी. थापटणे मुक्ताबाई हानी, 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 अमृत संजीवनी उतू आली, अमृत संजीवनी. थापटणे मुक्ताबाई हानी, अमृत संजीवनी, अमृत जगातल्या सगळ्याच घटांची निर्मिती इथून आहे, मुक्ताबाईपासून गुरोबा काका म्हणतात. आणि मग नंबर आला वा कोणाचा? नामदेव महाराजांचा. हा ना आता या डोक्यावर. तिची थापटणे नामदेवावर, डोई चोळो मोहर रडू लागे. डोकं चोळायला लागले आणि रडायला लागले वा नामदेवराय. काय प्रमाण आहे महाराजांची. तिथून पळत सुटले तर पंढरपूर पर्यंत थांबले नाही. आणि देवाला जाऊन गारानं सांगता, याला म्हणता का देवा अतिथी देव भाऊ. अरे काय पूजा केली, त्या कुंभाराला बोलावलं आणि चांगलं मारून घेतलं रे मला, आणि तू त्यांना भक्त म्हणतो. अरे पण कुंभार कोणते होते? ते होते व तेरचे गोरोबा काका. नामदेवा, ज्या अर्थी काकांच्या हातात तुम्ही कच्च ठरलात त्या अर्थी तुम्ही कच्चच आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इतका अधिकार संपन्न संतांच्या परिवारात आपला जन्म आहे. इथं संतत्वाची परीक्षा केली जाते. त्या परिवारात जन्म घेतल्यानंतर आपण खूप आनंदाने, खूप विनयाने संप्रदायाची सेवा केली पाहिजे. त्यामुळे समाधान वाटतं काही काही मंडळींकडे पाहिल्यावर. आपल्या पूर्वजांची सेवा आपण नाही करणार तर कोण करेल? नाभिक समाजात जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आपण फोटो लावून मोकळे होतो. सेना महाराजांचा फोटो, जगनाडे महाराजांचा फोटो. ज्या जाती ज्या पंथात जन्माला आलो त्याचं भूषण वाटतं आपल्याला. पण माझ्या ज्ञानोबारायांना, माझ्या तुकोबारायांना, माझ्या गोरोबा काकांना माझ्या जगण्याकडं पाहून कधी शर्मेनं खाली पाहावं लागू नये. इतकं मी छान जीवन जगणार असं प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. ते ज्या दिवशी ठरवलं जातं तेव्हा खंडेराव बाबांची तिसरी पिढी कामाला येते. याचा अर्थ परमार्थ स्वच्छ आहे. ठरवलं होतं म्हणून ते साध्य झालं. तुम्ही ठरवू नका, नुसतं प्रवास करा. देव सहकार्य करत नाही, म्हणून त्यांच्या भक्ती साधनेला माझा प्रणाम आहे.
असा म्हातारा प्रत्येक घरात एक सोजवळ म्हातारा जर जन्माला आला तर हा महाराष्ट्र सुखी होईल महाराज. आता म्हाताऱ्या लोकांना वाटत नाही आपण म्हातारे झालो. म्हाताऱ्या लोकांच्या सवयी पाहिल्या की असं वाटतं तरुण पोरं परवडली. खरं सांगतो तुम्हाला, गळ्यात अजून माळ नाही, काही काहींचे गळे असं वाटतं याचा गळा बिना माळेचा आहे अजून, वय किती झालं. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या प्रति अंतःकरणात माझी भावना आहे, वयापरत्वे माणसाची विचार क्षमता वाढली पाहिजे, प्रोक्तपणा आयुष्यात आला पाहिजे. 55 वर्षाच्या वरती वय गेलं तरी आपल्याला आपले कपडे बदलावे वाटत नाही अजून. विचार करा ना तुम्ही, काय जग नाही लोकांचे, काय लाज आहे आपल्याला धोतर नेसायला, आपला वारकरी सदरा घालायला, अडचण काय. बरं त्या वयात आपल्याकडे कोण पाहणार आहे हो. शरीर थकल्यावर कपड्यावर किंमत. चांगले फॅशनेबल कपडे घातले म्हणजे माणसं म्हणतील कमी वयाचं आहे. बरं म्हणतील कमी वयाचं आहे, पण असतं का कमी वय. म्हणणं नसणं, लोकांनी म्हटल्यापेक्षा तुला ते जगायला मिळालं पाहिजे ना. फार तुमचं वय कमी दिसतो, दिसायला कमी आहे, पण झालंय दिसायला कमी म्हणून काय झालं, मिळणार तेवढंच आहे. असं होत नाही की एखादा दिसायला बाबा 40 वर्षाचा झाला तरी 30चा दिसतो म्हणून त्याला काही 150 वर्ष जगायला मिळणार आहे असं आहे का काही. आयुष्य आहे तेवढं आहे, फक्त जगल्यातला प्रोक्तपणा. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाचे. एक मुलगा झाल्यावर माणसाने बापा सारखंच वागलं पाहिजे, धर्म आहे तो जगण्याचा. आता आपण पोरगारा आलो नाही, आता आपण बाप झालो. मुलासारखं आपल्याला एका मुलाचा बाप झालोय, त्या बापासारखं जगावं लागेल. आपल्या पोरानं आपल्या जीवनाचं अनुकरण करावं असं आपल्याला जगावं लागेल. एका पोराची आई झालं की आईनं म्हटलं पाहिजे मी आता खरंच बाई झाली, मी आता पोरगी नाही. इथं नवरीला सजवायला एक बाई आणावी लागते, नवरीच्या आईला सजवायला एक बाई आणावी लागते मंडपात. त्या भोयांचा काय त्रास आहे महिलांना मला अजून समजलं नाही. काही काळ असतो वयाच्या मर्यादेचा, हे थकलं ना त्याच्याकडे पाहत नाही महाराज, कोणी पाहत नाही. असं वळून तुमच्या गावातल्या एखाद्या म्हाताऱ्याला म्हटलं आबा एक मुका द्या, हो घेऊ द्या. लहान पोराचा मुका घेतो माणूस का, त्याची आवड आहे आपल्याला. लहान पोराचंही गालाचं मास्कंडच आहे, म्हाताऱ्याचंही मास्कंडच आहे. मुका घ्यायला अडचण काय. याचा अर्थ असा आहे, विशिष्ट काल मर्यादेनंतर याची किंमत जगात राहत नाही. तरी काय गुरमीन काय मस्ती याची की आपल्याला देवदेव करावं वाटत नाही. म्हणून जीवन असं घडवायचं असेल तर तुकोबारे म्हटले माझ्याकडे या, तुम्हाला मी योग्य सल्ला देतो तुमच्या आयुष्याचा. ते जवळचं म्हणून सल्ला देतो, लांबचं नाही. आता जागा रे भाईनो जागा, हे माझ्या भावानो जागी व्हा. जागृती जीवनात खूप महत्वाची आहे. संतांचा साहित्याचा उद्देश जेवढा आहे संत वाङ्मयाचा, एका नाण्याच्या 2 बाजू आहे, संत आणि जागृती. कोणतेही संत घ्या त्यांनी जागृतीच केली. भले माध्यम वेगवेगळं असेल पण जागृतीशिवाय संत नाही. गाडगे महाराजांनी दिवसभर झाडलं, संध्याकाळी जागृतीच केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मृदंग घेतला आणि एक खंजेरी घेतली, जागृतीच केली ना. उद्देश काय चुकीचं सांगितलं का लोकांना. खंजेरी घेऊन गेले, चिंचण भारताचं युद्ध झालं तेव्हा, आणि तिथं सांगितलं तुम्ही भारतातल्या तरुणांचा नाद करू नका. ही मर्दाची बच्चे पत्थर सारे बॉम्ब बनेगी, भक्त बनेगी सेना, जळून खाक वसालले को हो. भारताकडे रागानं पाहलत, इथला तरुण भक्तही आहे, अंधारकरी आहे, वारकरी आहे, त्यांचा नाद करू नका. तिथं जाऊन जागृत, पत्थर सारे बॉम्ब बनेगी, भक्त बनेगी सेना, जागृतीच आहे. संत आणि जागृती, अहो कुठलेही संत घ्या. आता नाशिक जिल्हा म्हटलं की राष्ट्रसंत जनार्दन महाराज काय केलं, किती भक्त परिवार आहे, जागृतीच केली ना. तळागाळातला समाज, भोळा भाबळा समाज आपण धर्म परंपरेला लावला पाहिजे, वारकरी विचाराला लावला पाहिजे, हा उद्देश. दुसरं काय. जे आद्यपीठ आद्य जगद्गुरु शंकराचार्य त्यांच्याकडे संत परंपरेतलं हे काम कशा करता पीठाची निर्मिती झाली, जागृती करता सनातन वैदिक धर्माच्या. तुम्ही जागृत ठेवा समाजाला, तुमची जबाबदारी आहे ती. तसं संत आणि जागृती एका नाण्याच्या 2 बाजू आहे. जागृतीशिवाय संत नाही, संतांशिवाय जागृती नाही. तुकोबारे म्हटले पण इथली जागृती तुम्हाला जरा जवळची देतो, तुम्ही माझ्या भावासारखे, माझा ऐका. इतराचं माणसाला ऐकायला वेळ नाही,
पण भावानं जर सांगितलं मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तर माणसं ऐकू शकतात. का? भाऊ आपल्या चुकीचं सांगणार नाही असा विश्वास असतो. नाही तर कोणाला वेळ आहे? आता वेळच नाही लोकांना काही ऐकायला. कशाला वेळ नाही? काही माणसानं म्हणा चालन कीर्तनाला, इथं मरायला वेळ नाही तो म्हणते महाराज, आणि तुम्ही म्हणता कीर्तनाला. ज्या दिवशी तुला अटॅक येईल ना त्या दिवशी तुझ्याकडे वेळ नसला तरी तो म्हणेल चल का एक बिडी पिऊ द्या ना, चल बिडी नाही काळी नाही. येड्या किती दिलं तुला आयुष्य. कढीची वाटी ताटातली नुसती ओठाला लावली, जर मरण आला तर कढी ओठात जात नाही. ते एक व्हिडिओ पाहिला मी, जेवण मागवलं आणि टेबलवर बसलेलं आणि तिथं अटॅक आला. म्हणजे ऑर्डर दिलेलं जेवण सुद्धा तुमच्या पोटात जाईल की नाही याची शाश्वती नाही. तिथं माणसांना वेळ नाही. वेळ नाहीये कारण देतात माणसं परमार्थाला. एका माणसानं नवीन मोटरसायकल घेतली, तो म्हणे गाडी नवीन आहे कुठंतरी नेली पाहिजे. बायको म्हणे कुठं काय नेता, चला ना सासरवाडीला, ते तर मंदिरच आहे की नाही एक. तो म्हणे हो त्याच्या इतकं पवित्र मंदिर तर जगात दुसरं कोणतंच नाही. ज्या मंदिरातून मला इतका चांगला प्रसाद भेटला त्या मंदिराची जागा जगात सगळ्यात पवित्र आहे. त्या मंदिरात गेले. सासरवाडीला जाताना ही बाई नवीन, पहिलाच दिवस, या बाईची स्लीपर चप्पल पडली. तिने सांगितलं अहो माझी चप्पल पडली. तो म्हटला बर बर घेऊन ये चप्पल. मोटरसायकलने उभी केली, एक्सिलेटर देणं सुरू आहे, ड्रुंग 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 गाडी चालू आहे. चप्पल आणायला एक बाई गेली, चप्पल रस्त्यानं पडलेली. ती चप्पल आणायला गेली ना, बाबा उभा, गाडी चालूच. त्या गावातली एक पागलबाई त्या रस्त्याने चक्रा मारत होती वरतून. ती म्हणे गाडी खडी और पीछे कोई नहीं, क्या मैं जाके बैठू. ती आली न बसली त्या. आता त्याला वाटलं हीच बसली. त्याने टाकला गिअर, सुटली गाडी. अख्खं गाव हात दाखवत होतो महाराज त्या पागलकडं. अरे कुठं चालली रे, हिनं काय नवरा केला का, लग्न केलं काही नाही. गावातली माणसं. तो म्हणे इतके हात दाखवतील आपल्याकडे असं तर मागे काहीच नाही आपल्या. कारण जगातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं याच्यापेक्षा चांगलं झालं असतं, याच्यापेक्षा चांगलं झालं असतं. व्यवहार आहे तो. देव आहे तो. काळ्याला गोरी, गोऱ्याला काळी, उंचाला ठेंगणी, ठेंगण्याला उंच, सगळे सूत्र जुळून दिले देवानं. आज वाटतं बरं झालं असतं. बरं नाही, जे आहे तेच बरं आहे, बरंच बरं आहे. तो म्हणे इतके माणसं हात दाखवत आहे आपल्याकडे. त्यानं मागं वळून पाहणार तेवढे ती मागून आवाज देते अब तो मैं बंबई जा रही हूं बाय. तो म्हणे ओ बापा कोण आहे रे आपल्या मागे. म्हणजे आपली की दुसरे जे हेही पाहायला लोकांना टाइम नाही. त्यांना काय तुम्ही भाऊ म्हणून आवाज देता की आमचा ऐका, आमचा ऐका. इथं खरं ऐकायला कोणी तयार नाही. महाराज तुकोबऱ्याने याची जाणीव होती म्हणून आवाज दिला. ए भावांनो खोटं नाही रे, खरं सांगतोय तुम्हाला. आता जागा रे बाई, जागा. तुम्ही जागे व्हा. का जागे व्हा? आधी जागृती ऐकू आणि नंतर त्याचा भाव ऐकू. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा बाई नो जागा. आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा रे बाई
जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. तो निजलाय तोवर पळत सुटा तुम्ही. कोण चोर? दोनच चोराचं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या संत साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. पहिल्या चोराची ओळख जनाबाईनं करून दिली आणि दुसऱ्या चोराची ओळख तुकोबरांनी करून दिली. पहिला चोर आहे धरीला धरीला पंढरीचा चोर, धरीला धरीला पंढरीचा चोर. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. संतांनी ओळख करून दिली त्या चोराची आपल्याला. पहिला चोर देव. ताई चालल्या थांबा ना. ती पोरं फार वेळ त्यांना ते बघा उभं ते फिरून आले. छोटे छोटे बच्चे म्हणजे कसं त्यांना जरा विरंगुळा लागतो. वो कह रहे अभी तो 12 बज रहे, एक ही चित्र है, जाहिरात नहीं, कुछ एडवर्टाइज नहीं, कुछ ब्रेक नहीं बीच में. जमाना जाहिरातीचा आहे ना. आपणही तसेच होतो लहानपणा. इतका वेळ निवांत बसवतो. माझ्या वर्गात एक रामदास नावाचा मित्र होता माझा, प्रचंड ब्रिलियंट, पण अभ्यासा बिभ्यासात नाही बरं, हजर जबाबी उत्तर द्यायला. माझ्या बेंचवर बसायचा. एक दिवस आमच्या वर्गात MS पाटलांचा पिरियड चालू आणि एक पोरगा झोपला मागे. ती सर म्हणत रामदास तो जरा झोपला, जा रे त्याला उठव रे. इतका तयार होता बोलायला. तो सरांना म्हटला गुरुजी झोपवलं तुम्ही. काय तयारी असेल त्याच्या बोलण्याची. प्रचंड हुशार. अहो काही विचारव त्याला. आमच्या शाळेला एकदा आग लागली. 7-8 दिवस रंगरंगोटी करता ते सगळं सुरळीत करण्याकरता झाडही बरेच जळाले, पत्र जळाले, ते असं बिघडलं सगळं. मग आमची शाळाच बंद होती 8 दिवस. 8 दिवसांनी शाळा सुरू झाली. सहज विषय निघाला. गुरुजींनी त्यालाच विचारलं रामदास. सगळ्यांना विचारून झाल्यावर प्रत्येक गुरु शिक्षक त्याला विचारायचे घटना आणि दुर्घटना यात काय फरक आहे. तो म्हणे आपल्या शाळेला आग लागली ही घटना आहे आणि त्यातूनही तुम्ही वाचले ही दुर्घटना आहे. पोरांचा नाद नाही करू शकत महाराज तुम्ही. कल्पनेच्या बाहेरची पिढी आहे. त्यांना बदलतं चित्र लागतं. तुम्ही जागा. 2 चोराच्या मधलं मनुष्याचे आयुष्य आहे बघा. ज्या चोराचे आता आपण प्रमाण म्हटले तो प्रभू परमात्मा आहे. तो चोर जन्माला घालतो आणि ज्या चोराकडे आपल्या अभंगाचा पहिल्या चरणाचा उत्तरार्धातला भाग आहे तो चोर संपवतो. एक जन्माला घालतो आणि दुसरा संपवतो. दुसरा या ज्या तुकोबरांनी काळाचं वर्णन, ज्या चोराचं वर्णन केलं तो काळ आहे. एक जगन्यंता परमात्मा चोर आणि दुसरा काळ चोर आहे. परमात्मा जन्माला घालतो आणि तो संपवतो. याच्याकडे गेलो पहिल्या चोराकडे तर त्याला दया आहे, पण दुसऱ्या चोराच्या हृदयात अंतःकरणात कुठलाही दयेचा भाव नाही.
त्याला दयेचा कुठलाही धर्म नाही. नाही त्या यमासी करुणा. काय करतो तो? बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैसे धन्या चोर यातना दरी येतो. कशा देतो यातना? मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठूर येतो निष्ठूर. त्याला दयेचा धर्म नाही. इतका खतरनाक चोरी करण्याच्या बाबतीतला चोर आहे. कीर्तनाला बसलेल्यांना विनंती आहे, त्या चोरांनी जशी खंडेराव बाबांची चोरी केली तशी तुमची माझी एक दिवस करणार आहे. त्याच्याकडे ड्युटी, ती ड्युटी इज ब्युटी. जीवनात आपल्याकडं आलेली नोकरी इमानदारीनं करणं हा धर्म आहे, त्याचा धर्म आहे तो. पण त्याच्या धर्माला तो जागतोय, आपण आपला धर्म का जागू नये? आता जागा रे बहिणो, जागा. धर्माला जागा. तो त्रास देईल. चोरी करणाऱ्याला डोकं लागतं. बिना डोक्याची माणसं चोरी करू शकत नाही. चोरी करताना अशी दवंडी द्यावी लागते का? आज आम्ही चोरी करणार आहे असं चालतं का? लपून गुपचाप शांत डोक्यानं. DYSP होऊन गेले चिंतामण शिरोडे नावाचे, आमच्या मलकापूरला रिटायर झाले. ते धांद्री गाव आहे त्यांचं, सटाणा तालुक्यात, नाशिक जिल्ह्यात. किती शांत राहावं लागतं चोरी करायला. ते म्हटले आम्ही बँकेमध्ये दरोडा, अनेक सोनाराची दुकानं लुटणाऱ्या चोराला, चपराक चोराला तुरुंगात टाकलं. त्यांच्याकडे तुरुंगातली वस्तू DYSP होते. शिक्षा झाली त्याला, काय असेल ती किती वर्षाची शिक्षा झाली, पूर्ण शिक्षा त्या चोराने भोगली. त्यानं गोळा केलेलं धन ₹1 सुद्धा परत केला नाही. चोरीची कबुली केली. शिक्षा भोगून संपली. आज त्याची सुटका झाली, बेल झाली त्याला, आणि तो बाहेर पडला जेलच्या. जेलच्या बाहेर पडल्यानंतर एक्झॅक्ट जिथं त्याचा जेल होता त्याच्या काही मीटर अंतरावर एक सोनाराचं दुकान होतं, होलसेल. तिथं दुसऱ्या दिवशी चोरी झाली आणि तपासामध्ये याचं नाव पुढं आलं आणि त्याला पकडलं. ₹1 सुद्धा त्याने परत केला नाही. पण त्या DYSPनी त्याला विचारलं, का रे तुला काही थोडीशी लाज वगैरे वाटली नाही की बाबा इतके वर्ष आपण जेलमध्ये होतो, आता पोराबाळांमध्ये राहू जरा, काय हे जीवन असं जेलमध्येच काढायचं का, घरी राहू. हे चोरी तूच केली 100%. तो म्हटलं मीच केली. पण तुला काही वाटलं? तो म्हणे साहेब मी जेलमध्ये शिक्षा भोगत होतो म्हणजे काही मी रिकामा थोडीच होतो. मी या जेलमध्ये जेव्हा जेव्हा मधल्या सुट्टीत तुम्ही मला बाहेर काढायची तेव्हा मी त्या दुकानाचा अभ्यास करायचो. किती वाजता उघडतं, किती वाजता बंद होतं. डोकं कायम चालू ठेवावं लागतं चोरी करणाऱ्याला. मग ते कोणती असो. कोड काय असेल लिफ्टचा, किती वाजता आपण त्या लिफ्ट पर्यंत गेलो पाहिजे, कोड कसा टाकला पाहिजे, बरोबर तोच कोड टाकला जातोय की नाही. मजले तर भरपूर आहे, पण त्याच ज्या मजल्यावर आपल्याला चोरी करायची, जे धन आपल्याला चोरायचंय तिथंच आपल्याला जाता येईल की नाही. चुकून चुकीचं बटन दाबल्या गेलं तर जायचं वरती ते जरा. अवघड ते. पण चोरी करणाऱ्याला प्रचंड दिमागाचा, बुद्धीचा, आपल्या विवेकाचा वापर करावा लागतो. त्याशिवाय होत नाही. आपण रामकृष्ण हरी वाजवतो. आमच्या इथे चपराक चोरी करणारा वादक होता. वाजवण्यात चोरी करायचं. पण कशी? आता आपण भजन कसं सुरुवात करतो, रामकृष्ण हरी, ज्या वेळेला उतरत थोडस स्पीड वाढते त्यावेळेला मध्ये ते स्पीड मॅनेज करता आली पाहिजे ना वादकाला. जे जे रामकृष्ण असं त्याला काय म्हणतो आपण, तो बोल बदलायची वेळ येते. पण त्याला ते त्या मृदंग वादकाला ते काही जमत नव्हतं. ते त्याला कव्हर करता येत नव्हतं त्या टाळाच्या तालात. इतका हुशार होता. मी प्रत्येक कीर्तनात पाहायचो तो तेवढ्या वेळातच बरोबर कणिक लावायचा. मग ती तेवढी वेळ पुढे निघून जायची आणि मग आपलं काय धागिनत्ता झालं चालू. हुशारी लागते चोरी करण्याला. कोणतंही क्षेत्र असो तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करावाच लागेल. प्रमाण पाठ नसलं ना काही काही एकदम चोरी करतात. म्हणजे न त्याला काय. एका ठिकाणी मी प्रमाण म्हटलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल. वस्ती कर वस्ती आला. वस्ती कर वस्ती आला ज्यांच्या पाठ नव्हतं त्यांनी बिचाऱ्यांनी थोडस थांबून घेतलं साईडला. पण ज्याच्या पाठ नाही त्याला काही माहितीच नाही. आता त्याला काही चोरीचं डोकं नाही. तो मागे म्हणायचा वस्ती कर मस्ती आला. वस्ती कर वस्ती आला नाही, वस्ती कर मस्ती आला. प्रातः गाडी निघून गेला.
करणाऱ्याला डोकं लागतं. तुमचं गाव पळसे, तुम्ही बोर झाले का? 2 वाजेपर्यंत ठीक आहे ना, त्याच्या पुढे आपल्याला 1 मिनिट सुद्धा नको. नको इतकं उन्हाचं तुम्हाला त्रास द्यायचा काय. 12:05 झाले, अजून 1.25-2 तास आहे आपल्याकडे मोकळे मोकळे, काळजी करू नका. चोरी करायला डोकं लागतं. त्या पळशेमध्ये चोरी करायला 4 चोर आले आणि त्यांनी पाहिलं, का रे भाऊ गाव झोपलंय का रे सगळं? ते म्हणत सारं गाव झोपलंय, फक्त या गावातला एक मतिमंद माणूस आहे, त्याचं नाव नारायण आहे, तो जागी आहे. अरे म्हणे पण तो जागी आहे ना, चोरी कसं काय करू देईल? म्हटलं अरे आपण आपली बुद्धी वापरू, नारायणला सोबत घेऊ. त्यांनी नारायण मॅनेज केला. मॅनेज म्हणजे कळतं का तुम्हाला? मॅनेज हा शब्द पाठ करून घ्या सध्याच्या व्यवहारात. मॅनेज म्हणजे अशोकराव चव्हाणांना इकडं घ्यावं लागलं तरी चालेल, पण 2024 मिळवता आली पाहिजे, याला मॅनेज म्हणतात. मॅनेज, आता मॅनेज शब्दाचा सर्रास वापर चाललेला आहे. त्यांनी नारायण मॅनेज केला आणि सांगितलं चल सोबत आपण जरा जेवणाला जायचंय. चला चला चल, तो म्हणे मला भूक लागली. गेले एका दाराजवळ, सांगितलं नारायण जरा मध्ये जाण, काही भारी भारी वस्तू फेक रे, घर चांगलं दिसतं, माल बरा आहे घरात. तो म्हणे फेकू, हो जा. नारायण गेला घरात जाऊन, त्याला काय आता एकदम न घाबरता तो सगळ्या भारी भारी वस्तू वरून फेकायला लागला, वराटे पाटे मुसळ. ते म्हणे ओ नारायण, अरे तुला काही बुद्धी गिद्धी आहे की नाही, भल्या माणसा रे, हलक्या हलक्या वस्तू फेक जरा. तो कपडे फेकत होता त्यांच्या अंगावर. शेवटी ते म्हणत हा काही चोरी करू देणार नाही, त्याला ज्ञान नाही त्यातलं. ते चौघे आत गेले, त्यांनी सांगितलं नारायण तू खिचडी खाऊन घे. तिथं कुकर होतं लावलेलं, त्यांना ते कुकर उघडलं आणि खिचडी ताटात घेतली, तेल वरती ठेवलेलं होतं. हे चौघ चोरी करायला नारायण किचन मध्ये. यानं तेलाची किडली काढायच्या नादात अख्ख्या भरण्यास दान करून खाली पाडली. आवाज झाला, नवरा बायको जागे झाली, चोर 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 चोर. ते चौघ पळत आले, म्हणे गाडी आज हा जर सापडला तर आपण मेलो समजा, त्याला लपवला पाहिजे. त्यांनी नारायण उचलला आणि वरच्या सज्जात फेकला आणि सांगितलं नारायण बोलू नको, फक्त 10 मिनिट मुकाट्यानं मौन धर. ते चौघे लपले, नारायण वरती लपलेला. नवरा बायको आले, सगळं दाना फान बरण्या सांडलेल्या, तेल सांडलेलं, खिचडी ताटात. नवऱ्याने विचारले ताट कोणाचं आहे? बायको म्हणे मला काय माहिती, ताट कोणाचं आहे सांग. ते म्हणे मला इतक्या जोरात काय बोलायची गरज आहे, माझं ताट नाही, तुम्ही काय विचारताय मला? नवऱ्याच्या चोरून जेवण पाप आहे, लाज वाटत नाही तुला? ते म्हणे मालक 10 वर्ष झाले आपल्या लग्नाला, असा आरोप करू नका. तुमच्या चोरून या 10 वर्षात अन्नाचा घास खाल्ला असेल तर वरच्या नारायणाला डोळे. वरचा नारायण थरथर कापत होता ना. तो म्हणे मला डोळे. मग ते चौघ काय आंधळे का होताई? हा जो पकडले मोरस्तर हाणले. सामान्य गावात चोरी करायला चोरांना जर अकलेचा वापर करावा लागत असेल तर जीवनाची चोरी करायचं काम भगवंतानं ज्या काळाकडे दिलं तो किती चतुर असेल. म्हणून चोर निजल्या नाडोनी भागा, त्याला झोपू द्या आणि तुम्ही पळा. अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला, सोडोनी वासनेला विसरून कल्पनेला, सोडोनी वासनेला विसरोनी कल्पनेला. कोण येतं भल्या माणसा? अरे त्याच्यामध्ये येणारी शक्ती जगाच्या पाठीवर अजून जन्माला आली नाही. शिवाय भगवंताच्या नाम साधनेच्या नाम खडग घेऊ हाती. हे नाम साधनच भगवंताच्या त्या काळाच्या आपल्यामध्ये येऊ शकतं. बाकी काळाच्या मध्ये पाऊल टाकणारा असा धाळ शिवृत्तीचा कोणी झाला नाही. म्हणून तुम्ही ऐका, आले ओ संसारा तुम्ही एक करा, करा तुम्ही एक करा, मार्ग हळूच धरा, मुक्ती मार्ग हळूच धरा. काळदुंड कुंभ यातना थोरा, काळदुंड यातना
वासुदेवाच्या मध्ये अरे वासुदेवाला थर कापतो तो काळ हे जपा विनवी तो सकळ जला विनवी तो सकळ जला विनवी तो विनवी तो सकळ जला कर जोडोनी थोरला कर जोडोनी थोरला कर जोडोनी थोरला कर जोडोनी थोरला दान इतुकेची द्या मजदीना दान इतुकेची द्या मजदीना दान इतुकेची द्या मजदीना दान इतुकेची द्या मजदीना मने तुया बतू राम मनागा 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 राम राम स्मरामि राम राम स्मरामि राम राम स्मरामि राम राम स्मरामि राम वासुदेवा करीतो फेरा वासुदेवा करीतो अध्यापिकांनी तो सुरा तू अध्यापिकांनी तो सुरा सावध होई रे गवारा सावध होई रे गवारा भज भज तुषारंदरा भज तुषारंदरा वासुदेवा करीतो फेरा वासुदेवा करीतो फेरा देव करीतो फेरा वासुदेवा ही सगळी प्रमाण काळाचा धाक दाखवणारी प्रमाण आहे. काकळा हा काळापासून लांब नेणारा काकळा आहे. आळवणी त्या प्रमाणांमध्ये अरे बघा विषय ओढी बोलले जीव आता यांची कोण करील की उपजी नारायणी भाव त्याचा विश्वास नाही हो देवावर पण तुम्ही ठेवा राम राम दोन्ही अक्षरे सुलभा आणि सोपारे जागा मागील या पहारे शेवटीचे गोडतेची खरे गा रामकृष्ण वासुदेवा हो जाणवी तसे जनासी वाजवीची पोळीया टाळ घागऱ्या टाळ घागऱ्या टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा नाही ते त्रास देतील तुम्हाला. आता 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखराला लागले ते आतून पोखरता 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 तुला हवाली करून देतील. घ्या आणलं तुमचं गिराईक आणि काय करशील मग म्हणून आता जागा रे बाहीनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा 12:15 झालेले कीर्तनाची वेळ संपलेली आहे. खर तर या अभंगाचं पहिलं चरण आणि ध्रुपद एकच आहे. म्हणजे एक चरण त्या एका चरणाच्या भोवतीच सगळा अभंग फिरतो. का जागा त्याची उत्तर खाली आहे. कैचे सोनी ठाऊके नेना दुःख पावाल पुढील फेना आता जागा रे भाई नो जागा चोर निजल्या नाडोनी भागा. तुम्ही माझा ऐका. भगवंतानं जे शरीर दिलं भगवंतानं जे वैभव तुम्हाला दिलं ते समाजातलं निर्माण झालेलं सगळं वैभव तुम्ही तुमच्याकरता वापरू नका. सामूहिक साधन भजन म्हणून त्या साधनाचं निवडा आणि तुम्ही जर तुम्हाला दिलेलं सामूहिक समाजाकरता लोकांकरता जनाकरता वापरलं तर ते परमेश्वरापर्यंत जात असतं. म्हणून त्याचा वापर योग्य प्रमाणात करा. तुकोबारे बोलतात अभंगाचं 3रं चरण. तुका मने काच्या गाई आता नका रे बाई आता आता नका रे भाई नका आता नका भाई नका रे बाई नका आता नका
नकारे भाई नकारे आई गाठी ते लुटवू लोकारे आता जागा रे भाई नो जागा चोर निजल्या नाडोनी भागा तुम्ही जागे व्हा भागा म्हणजे पळा भगवंताच्या दिशेनं तुम्हाला त्या दिशेनं गेलात तर तो काळ त्रास देणार नाही कारण त्याला ती वाट स्वीकारताच येत नाही तुम्ही संतांचं ऐकून आपली जागृती कराल तर आनंदच आहे अन्यथा त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावा लागेल काय परिणाम हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा बांधून नेईल सरते
एक जय. मृदंग, मी आधीचं वाक्य लक्षात ठेवा, मृदंग विश्वातला राजा म्हणून आम्ही त्या माणसाकडे बघतो. प्रचंड ऊर्जा. काही मला शेवटपर्यंत सुचू देत नाही त्या पिंगड्यात. काही हातोडी घेते, काही पान दे उदम. अरे ऐक ना वाजवणं नीट. हे आमचं पुढे निघून जाते तू हातोडीच पाहून राहिला अजून. हातोडी ना काही, आपलं जे आहे ते ओरिजिनल बात सगळं नॅचरल असतं आहे की नाही. त्याला कृपा लागते. त्यांना मनापासून धन्यवाद. आयोजकांना